नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे शुभम. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की प्राइस ॲक्शन काय आहे, प्राइस ॲक्शन कशाप्रकारे वर्क करते. तर प्राइस ॲक्शनविषयी आपण आज डिटेलमध्ये चार्टवरती बघणार आहेत की प्राइस ॲक्शन कशाप्रकारे तयार होती. तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुमच्यासमोर हा जो चार्ट दिसतोय बँक निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती. मित्रांनो, इथे बघू शकता प्राइस ॲक्शन कशाप्रकारे तयार होती. कारण प्रत्येक वेळेस प्राइस ॲक्शन तयार होईल असं काही नाही, कारण प्राइस ॲक्शन फक्त कधी कधीच तयार होत असते. तर ती कशाप्रकारे, तर इथे पाहू शकतो मग वरती एक रेजिस्टन्स ड्रॉ केला आहे, खाली एक सपोर्ट आहे. तर मित्रांनो, इथे प्राइसने 45,743ने इथे ब्रेकआउट केला आहे रेजिस्टन्सला खाली पुट साईडला. आणि जो ब्रेकआउट केल्याच्या नंतर मार्केट इथे सपोर्टला आलं आहे. सपोर्टच्या जो सपोर्टची लाईन दिसते, सपोर्टच्या लाईनवरती आलं आहे मार्केट. आणि इथून परत मार्केटने सपोर्ट घेतला आहे आणि जिथे रेजिस्टन्स होता परत त्या ठिकाणी मार्केट इथे पोहोचलं आहे 45,743ला. तर अशा प्रकारे इथे एक प्राइस ॲक्शन तयार झालेली आहे. तर इथूनच आता मार्केट परत तिथून खाली आलं आहे पुट साईडला आणि परत इथे जो सपोर्ट होता आपला सपोर्ट इथे सपोर्टपर्यंत आला आहे. तर असंच मार्केट इथून परत म्हणजे पुट साईडला इथून खाली आलं आहे, परत सपोर्ट घेतला मार्केटने, परत रेजिस्टन्सला गेलं आहे, परत इथे खाली आलं आहे पुट साईडला आणि इथे सपोर्टपर्यंत आलं आहे. सपोर्टला थोडासा इथे ब्रेक केला आहे आणि त्यानंतर परत मार्केट रिट्रेस झालं आहे, रिव्हर्स झालं आहे आणि त्यानंतर सपोर्ट ब्रेक करून पुन्हा मार्केट जो रेजिस्टन्स आहे त्या साईडला गेला आहे. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी 2-3 वेळास मार्केटने सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे त्याला टच केलं आहे, त्या ठिकाणी आपली एक प्राइस ॲक्शन तयार होती. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही किती वेळा मार्केटने टच केलं आहे. तर मित्रांनो, इथे समोर पाहू शकता तुम्ही इथे 4 वेळास मार्केटने रेजिस्टन्सला आणि सपोर्टला टच केलं आहे. 2 वेळा रेजिस्टन्सला टच केलं आहे आणि 2 वेळा सपोर्टला. म्हणजेच इथे आपला एक प्राइस ॲक्शन तयार झालेला आहे. तर जो प्राइस ॲक्शन असतो तो अशा प्रकारे तयार होत असतो. तर मित्रांनो, प्राइस ॲक्शन तयार झाल्याच्या नंतर आपल्याला एंट्री प्लॅन कशा प्रकारे करायला पाहिजे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही हा जो मी सपोर्ट ड्रॉ केलेला आहे, सपोर्ट आहे 45,095ला. तर मित्रांनो, हा जो सपोर्ट आहे, सपोर्टवरून मार्केट आता वरती जाणार आहे आणि वरती 2 वेळास मार्केटने रेजिस्टन्सला टच केला आहे, म्हणजेच प्राइस ॲक्शन तयार केलेली आहे. तर मार्केट आता पण तोच रेजिस्टन्स आहे त्यालाच मार्केट टच करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजेच कॉल साईडला जाईल. तर अशा प्रकारे एक अंदाज धरून तुम्ही तुमचा एक फिक्स स्टॉप लॉस प्लेस करून तुम्ही एक प्राइस ॲक्शनच्या वरती एक ट्रेडिंग प्लॅन करू शकता. तर मित्रांनो, आता लाईव्ह मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे फाइंड आउट करायचे, त्यासाठी तुम्हाला इथे पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ट्रेंड लाईन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि मार्केटची जी लेटेस्ट कॅन्डल आहे आजची रिसेंटली, ती जी पहिली कॅन्डल असते 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती, त्या कॅन्डलचा तुम्हाला एक हाय मार्क करून घ्यायचा आहे. आणि मार्केट ज्या ठिकाणी साईडवेज झाला आहे किंवा रिट्रेस झाला आहे त्या ठिकाणचा तुम्हाला लो मार्क करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही जो मागच्या दिवशीचा लो असेल तो तुम्हाला मार्क करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, हे जे आता आपलं इथे झालं आहे वरच्या साईडला रेजिस्टन्स आणि खालच्या साईडला सपोर्ट, तर यामध्ये जर मार्केट या लाईनला इथे या ट्रेंड लाईनपर्यंत आलं आणि परत इथून वरती गेलं आणि रेजिस्टन्सला टच झालं आहे, परत जर खाली आलं आहे, तर अशा प्रकारे तुम्ही असं समजू शकता की इथे एक प्राइस ॲक्शन तयार होत आहे. तर प्राइस ॲक्शन कॉल आणि पुटला फॉलो करत आहे मार्केट. तर तुम्ही त्या दिशेने एक एंट्री करण्याचा प्लॅन करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.